प्रियंका उठली का? प्रियंका उठली नाही वाटते, अजून दिसली नाही मला सकाळपासून. आई, वहिनी नाही उठल्या. वहिनी ताईच्या रूममध्येच आहे. वहिनी म्हणत होत्या की मला तब्येत चांगली नाही वाटत आहे म्हणे, तर झोपतो म्हणे थोड्या वेळा. झोप, मी म्हटलं झोपा. हो का व, तिची तब्येत अजून चांगलीच नाही झाली का? तिला बरंच नाही वाटत आहे का? काय माहीत बा, तब्येत खराब आहे असं म्हणत होते. माय मूड नाही आहे म्हणे, माय मन नाही लागत आहे म्हणे कायच्यात, तर मी झोपतो म्हणे. मी म्हटलं झोपा बा, तुम्हाला बरं नाही वाटत आहे तर मग. काय माहीत बाई, तिला कालपासून काय झालं तर काल दवाखान्यातून आली तशी ते नाराजच दिसू राहिली मला. थोडीशी बी खुशी नाही आहे तिच्या चेहऱ्यावर. हो आई, नाराज तर आहे वहिनी, नाराज सारखी दिसू राहिली. रात्री बी त्या काही जेवल्या नाही. खूप नांदा लावला मी ना जेवासाठी द्यायला, त्या काही जेवल्या नाही, काही नाही, तशाच झोपल्या. ऐ माय बाई, ती जेवली नाही का वा? तिनं जेवायला पाहिजे ना. हां, अशा हालतमध्ये तर जास्त खायला पाहिजे बाईनं. तिले जास्त ताकदची गरज आहे. तिनं तर जेवायला पाहिजे, उपाशी नाही झोपायला पाहिजे बा. पाहा लागेन तिला, भेटा लागेन, काय म्हणू, काय आहे तिच्या मनात काय नाही, विचारा लागेन तिला. हो आई, विचारून घेशील बरं. अशा हालतमध्ये आहे ना, प्रेग्नन्सीमध्ये बाईनं खुश राहिले पाहिजे, एकदम खुश राहील ना, तर पोटातल्या लेकरावर बी चांगले परिणाम पडतात. लेकरूही खुश राहते. बाईच नाराज राहीन तर लेकरू बी नाराजच राहते. अशा हालतमध्ये तर वहिनीनं खुश राहिले पाहिजे बा. मी कशी खुश राहतो? हो उर्मिला, हे तर बरोबर बोलली तू. तू तर मायच्या घरी आहे म्हणून खुश असत असेल. तिची इच्छा असेल तर तिलाही पाठवतो तिच्या मायच्या घरी 2-3 महिन्यासाठी आराम करायला. तिची इच्छा असेल तर. हो आई, बरोबर बोलली तू. वहिनी थोडंसं वातावरण चेंज होईल, तिच्या आईच्या इथं जाईन तर मूड बदलीन त्याचं. त्याच्या आईच्या इथं जात असेल तर पाठवून दे ना, पाठवून दे वहिनीले. मी आव ना, तू मी करतो घरचं. तू बी कायले करतो वा? तुले बी डॉक्टरनं आराम करायला सांगितलेलं आहे ना. तू आराम करायला आली माघारी, कामं करायला आली का? मी आव ना, मी करतो ना कामं, वजे आपले करतो कामं. नाही तर एक वॉशिंग मशीन घेऊन घे ना, आणि भांड्याले आणि झाडू पोछाले एक बाई लावून घेऊ काही दिवसासाठी. काही दिवसासाठी लावून घे झाडू पोछासाठी आणि भांड्यासाठी बाई, आणि एक वॉशिंग मशीन घेऊन घे. मग काय स्वयंपाकच करायला लागते. ते तर मी कणिक गिनिक चुरून देऊ शकतो, बसल्या बसल्या पोळ्या लाटून देऊ शकतो तुले. दोघी मिळून कसाही स्वयंपाक करून घेतो मग आपण. हो बाई ना, तसं करा लागेल. झाडू पोछाले भांड्याले बाई लावून घ्या लागेल, एक वॉशिंग मशीन घेऊन घ्या लागेल. आता तू बी प्रेग्नेंट आहे आणि आपली प्रियंका बी प्रेग्नेंट आहे. दोघी कामं आता सध्याशी 3 महिने काही करू नका. 3 महिने धोक्याचे असतात. 3 महिने काही कामं करू नका तुम्ही. 3 महिन्यासाठी मी बाई लावून घेतो म्हटलं, आहे ना. हो आई, तसंच कर मग. प्रियंका, उठणं किती वेळची लेटेल आहे. सकाळी उठली तेव्हापासून लेटेलच आहे तू. उठ, थोडी घेऊन फिर, तुला चांगलं वाटेल थोडं. मग तुला काही आणू का, फ्रूट ग्रेट आणू का तुला खाले? थोडेसे फळं आणतो, खाऊन घे. नाही नाही, मला नाही पाहिजे काही. मला नाही लागेल, भूक नाही लागेल मला. मी काहीच नाही खात, मला काहीच खायची इच्छा नाही आहे. मला नाही आहे, भूक नाही आहे मला. काय झालं प्रियंका, तुले काऊन नाराज आहे तू? घरातनी सरेस्त लोक खुश आहे. बाबा किती खुश आहे, आई किती खुश आहे, आणि तू कायलेशी नाराज आहे? मी बी खुश आहो खूप. तू काऊन नाराज आहे? तुला खुशी नाही आहे का आपलं बाळ येणार आहे? तुला खुश नाही आहे का बाळाची? आपलं बाळ येणार आहे, तू न तर खुश व्हायला पाहिजे. तू तर काहीच खुश नाही दिसू राहिली मला. आता येईल कसं सांगू की मला बाळ नाही पाहिजे म्हणून 2-3 वर्ष. माझी इच्छाच नाही आहे 2-3 वर्ष बाळ होऊ द्यायची. मी आता कशीच सांगू येईल आता. मला सध्याशी नाही पाहिजे बाळ, पाहिजे पण 2-3 वर्षानं. आताच नाही पाहिजे. यायला कसं सांगू गड्या, हे काही ऐकतील नाही मायावाला. आता कसंच सांगू, आता मला काही समजून नाही राहिलं. काय झालं प्रियंका, काऊन एकटी बडबड करू राहिली? काय मनातल्या मनात बडबड करू राहिली तू? सांग ना, जोरान बोल ना, जोरान बोल. सूरजजी, मला तुमच्या संग बोलायचं होतं. एक अर्जंट गोष्ट करायची होती. मला बोलायचं होतं तुमच्यासोबत. बोल ना, काय म्हणून राहिली? बोल, मनात नको ठेवू, बोल काय म्हणायचं आहे म्हणून दे. मी म्हणत होती की मला आहे ना सध्याशी बाळ नाही पाहिजे. काय म्हटलं तुला? काय बाळ नाही पाहिजे? काय काय म्हणून राहिली? बाळ नाही पाहिजे म्हणते तुला? काय बोलू राहिली? तुला काही समजू राहिलं का प्रियंका? तू काय म्हणून राहिली? नाही नाही, तुला समजू राहिलं का? दिमाग जाग्यावर तर आहे ना तुया? काय बोलू राहिली तू हे? मी हेच म्हणू राहिली होती की आपण 1-2 वर्षानं बाळ करायची प्लॅनिंग करू. सध्याशी मी तयार नाही आहे बाळ होऊ द्यायला. मी तेच म्हणत होती तुम्हाला. काय 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 म्हणून राहील प्रियंका तू? बाळ नाही पाहिजे? काय तू डोकं बिकं आहे का नाही तुले? पागल झाली का तू? अशी काय बोलू राहिली? काही म्हणून राहिली लगे? नाही नाही, मी काही नाही म्हणून राहिली. मी खूप विचार करून मी ना हा निर्णय घेतलेला आहे. आताच आपल्या लग्नाला 7-8 महिने झाले आणि आताच सध्याशीच बाळ नको. नाही नाही, मला नाही पाहिजे. मला 1-2 वर्षांनी पाहिजे, सध्याशीच नाही पाहिजे.
सध्याशीच नाही पाहिजे म्हणजे 1-2 वर्षानं बी वाढ होऊ दे नाही, आता बी होऊ दे नाही. मग आताच झालं तर त्याच्यामध्ये काय हरज आहे? होऊ दे ना. होऊ दे ना बाळ. बाळ जे या दुनियात याचा आहे तो या दुनियात येणारच. तर तू काय तर हातानं हे करू राहिली, नाही पाहिजे नाही पाहिजे म्हणून राहिली. होऊ दे ना. मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणसान. मला वाटलंच होतं. फालतू मी तुमच्यापासून आशा लावून बसली होती की तुम्ही माया ऐकसान म्हणून. मला माहित होतं माय कोणीच नाही ऐकणार. मला माहित होतं. तू ही गोष्ट ऐकतो मी, ऐकत नाही का तू ही गोष्ट? पण तू फालतूची काही गोष्ट करशील तर काही गोष्ट ऐकीन का मी तुही? काही गोष्ट ऐकीन का? काय झालं सूरज? काऊन एवढ्या जोरजोराने बोलू राहिला प्रियंकासोबत? काय झालं? काय काऊन बोलू राहिला तिले? ते दो जीवाची बाई आहे आणि तिला काय बोलू राहिला तू? तिच्यासंग काय भांडण करू राहिला? काय म्हणू राहिला तिले तू? आई, ह्या प्रियंकाचा ना दिमाग खराब झालेला आहे. प्रियंकाचा दिमाग खराब झाला. काय झालं तर? काय नाही झालं दिमाग खराब? काऊन बोलू राहिला तिले? विचार नाही, तूच विचार तिले काय झालं तर तूच विचार. काय झालं बाई प्रियंका? काय झालं? काऊन हा बोलू राहिला तुले? काय म्हटलं? काय झालं? दोघांचं भांडण काय झालं सांगा बरं. तूच सांग सूरज, काय झालं तूच सांग. आई, ते म्हणते की मला सध्याशी बाळ नाही पाहिजे म्हणते. 2-3 वर्ष अजून बाळ नाही पाहिजे म्हणते, अशी म्हणून राहिली ते मला. म्हणून म्हटलं प्रियंकाचा दिमाग खराब झाला. काऊन ना प्रियंका? काय म्हणू राहिला सूरज? सूरज खरं म्हणत आहे का? तुले पाहिजे नाही का बाळ 2-3 वर्ष? हो आई, बरोबर म्हणत आहे सूरजजी. तुम्ही बरोबर ऐकलं. मला अजून 1-2 वर्ष बाळ नको. मग मी 1-2 वर्षानंतर बाळाची प्लॅनिंग करीन. पण सध्याची मी काही बाळाची प्लॅनिंग नाही केलेली, म्हणून मला सध्याची आई नाही व्हायचं. प्रियंका तुला काय सांगू बाई मी? काय सांगू? आई बनणं ह्या दुनियातलं सर्वात मोठं सुख आहे म्हटलं. लोकाईले सोनं व्हायलानं लेकरं होत नाही. सोनं व्हायलानं लेकरं होत नाही. देवानं तुमची ओटी भरली तर असं करू नका. होऊ द्या लेकरं, होऊ द्या. तुला वागवायचं नशीन तर नको वागवशीन. लागेल तर मी वागवीन बाई ना. मी वागवीन माय नाताले. पण होऊ दे ना. होऊ दे ना लेकरू. हो आई, सगळेजण असेच म्हणत असतात व्हायच्या पहिले की मी वागवीन. मग झाल्यानंतर कोणी नाही वागवत. आईलेच करावं लागते सर्व. होऊ दे ना बाई ना. तुले का मावर भरोसा नाही आहे का? मावर विश्वास नाही आहे का? होऊ दे ना लेकरू. मी वागवीन म्हटलं तुले तर खरंच वागवीन मी. होऊ दे. तुझं मन नाही लागत आहे का? तुला तर आईला भेटायला जायचं आहे का? जाऊ नये आईच्या घरी, आराम करू नये लागन तर 1-2 महिना. मूड फ्रेश होऊन जाते तुझ्याला. तू जाऊ नये आईच्या घरी लागन तर. पण असं नको म्हणू की मी होऊ नाही देत म्हणून. असं म्हणावं नाही कधी, तोंडातून नाही काढावं. जे लेकरू होत आहे, जे या दुनियात याचं आहे ते तर येणारच. होऊ दे. मी म्हणली माझ्या आई होऊ दे. नाही आई, मला नाही होऊ द्यायचं. नाही. आई, मी तुला सांगू राहिलो, हे काही समजवल्यानं समजणारी बाई नाही आहे. हिच्या मायबापाला बोलव तू आणि हिच्या मायबापासमोर सांग की तुमची पोरगी काय करू राहिली आणि काय म्हणून राहिली म्हणून. सटकन हिच्या मायबापाला फोन लाव आणि हिच्या आईला आणि बाबाला बोलवून घे. नाही ना रे, ऐकते ना ते. मी सांगतो ना तिला समजावून. तू राहू दे. तू नको बोलू जास्त. नाही आई, मी तिला चांगल्यानं बी समजावून सांगितलं, तिले प्रेमानं बी समजून सांगितलं, रागानं बी समजून सांगितलं, आता तूनं बी सांगितलं, तरी ते ऐकू राहिली का ते? तिच्या मायबापालाच बोलवणार. नाही ना रे, राहू दे ना. एवढ्यासाठी काय तिच्या मायबापाला बोलवतं? काय ते त्याला टेन्शन द्यायचं? ऐकते ना ते, ऐकीन ते. चांगली पोरगी आहे ते, ऐकते. आहे ना प्रियंका? ऐकशील ना तू माय? अहो आई, मी तुला सांगू राहिलो, तिच्या मायबापाला बोलव आणि त्याच्यासमोर सांग तुमची पोरगी काय काय म्हणून राहिली म्हणून. तेच समजावून सांगतील आता तिला. आपल्याच्यानं तर काही ते ऐकत नाही. ऐकायचं असतं आतापर्यंत तू ऐकलं असतं तिनं. बरं बापा, आता तू म्हणू राहिला तिच्या मायबापाला फोन लावायचा तर लावून दे, बोलवून घे. त्याच्या म्हटलं ना ऐकीन तर ऐकीन. ते समजावून सांगेन तर ऐकीन प्रियंका. तर मग पाय तू लाव फोन. हो आई, लावतो मी फोन. तिच्या मायबापालाच फोन लावतो. तेच समजावून सांगतील आपल्या पोरीले. आपल्याच्यानं तर काही ऐकू नाही राहील ते आता. सूरजजी, आई तुम्ही रूमच्या थोडं बाहेर जा. मला थोडं एकटं राहायचं आहे. मला थोडंसं. मला खूप टेन्शन आलेलं आहे. काय टेन्शन घ्यायला लागते हो प्रियंका? आई होणं काय टेन्शनची गोष्ट आहे का? लय चांगली गोष्ट आहे आई होणं. तुला समजून नाही राहिलं ते. जेव्हा तुला समजेन तेव्हा मग तुझ्या हातात राहणार नाही काही राहणार नाही. आताच आम्ही तुला समजावून सांगू राहिलो. तू येऊन जास्त दुनिया पाहायलाय मीनं. तू येऊन जास्त दुनिया पाहायलाय मला माहीत आहे. म्हणून मी तुला सांगू राहिली की होऊ दे बाई, होऊ दे. हो आई, पाहते. मला विचार करायला थोडासा टाइम द्या. मी विचार करून सांगते तुम्हाला. टाइम किती घे आणि विचार करून सांग. थंड्या दिमाकानं, शांत दिमाकानं विचार कर आणि मग मला सांग. काही एवढी काही घाई नाही आहे. विचार करून सांग. जो बी फैसला घेशील तू बिलकुल थंड्या दिमाकानं विचार करून घेशील.
हां, पुरा विचार करून घे. मी तर म्हणतो की होऊ दे बाई, होऊ दे. होय, पाहते मी, पाहते.